मंगलाचरण. चिदानंदैकरूपाय विनाय परमात्मने परमात्मप्रकाशाय नित्यं सिद्धात्मने नमः. पान नंबर 10, गाथा नंबर 2, गाथा पाठ. ते वंदव सिद्ध गण ओसैं देवी अनंत शिवमय निर्वमनानमय परमसमाई भजंत. आचार्य योगेंद्र देव विरचित परमात्मा प्रकाश ग्रंथ. परमात्मा बनण्याचा मार्ग. एक दुसरं स्टँड ते नंतर आणणार आहे, ते नाही त्याचं बॅलन्स चालत माझ्याजवळ हां. जड राहायला पाहिजे. बसत नाही ते त्याला. स्टँडचं मागं घ्यावं नाही होते येतं. हां मग दिसत नाही. चालू आहे का? चालू आहे ना. हो. परमात्मा प्रकाश नावाचा ग्रंथ योगेंद्र देव आचार्य विरचित. परमात्मा प्रकाश ग्रंथामध्ये परमात्मा बनण्याचा मार्ग, मार्गाचं फळ आणि मार्ग ज्या कारणाने प्राप्त होतो त्या विषयाचं कथन केलेलं आहे, व्यवहाराने निश्चयनयाने. आणि त्या मार्गाला प्राप्त होण्याचा जो उपाय आहे त्या उपायाचंही कथन केलेलं आहे आणि त्याचं मिळणारं फळ, या तिघांची या ठिकाणी कथन केल्यानंतर 2 नंबर गाथेमध्ये जे भविष्य काळामध्ये जेवढे जे सिद्ध होणार आहेत त्यांना या ठिकाणी नमस्कार केलेला आहे. मग कोण म्हणेल की जे भूतकाळामध्ये होऊन गेले आणि आत्ता वर्तमानमध्ये विधेय क्षेत्रामध्ये होत आहेत, मग त्यांना नमस्कार का केला नाही? तर भविष्य काळाच्याला केलेला आहे, तर वर्तमान आणि भूताला तिथे नमस्कार त्याच्यामध्ये आपोआप गर्भित आहे. परत त्या दोघांना वेगळं करण्याची आवश्यकता नाही. किंवा मध्यदीपक, अंतदीपक आणि शेवटचा दीपक 3. यामध्ये अंतदीपक म्हणजे भविष्य काळाच्या देवाला, सर्व सिद्धाला नमस्कार केल्यामुळे वर्तमान आणि भूत त्याच्यामध्ये काय झाले? गर्भित झाले. जसं नमोकार मंत्रामध्ये लोये सव्व हे शब्द शेवटी आले, बाकीच्या 4 परमेष्टीसाठी ते शब्द आले नाहीत. लोये सव्व, तर नमो अरियंताणम, नमो सिद्धाणम, नमो ऐरणम, नमो वज्जनम, तिथे लोये सव्व शब्द आला का? नाही. मग शेवटी नमो लोये घेतला तर ते 4साठी तुम्ही लावून घ्या, तरुणाचा अंतदीपक. मग तसं इथे भविष्यकाळातील सर्व सिद्धाला नमस्कार केल्यामुळे वर्तमान आणि भूतचे त्याच्यामध्ये गर्भित होतात, हे त्या ठिकाणी दाखवलं. टीकार्थ. मैं उन सिद्ध समूह को नमस्कार करता हूँ, आगामी काल में अनंत होंगे. मग त्या सिद्ध परमेष्ठीला नमस्कार करतो. मग सिंच प्रश्न विचारला, किती सिद्ध होणार आहेत भविष्य काळात? तर सांगितलं की अनंत. कारण भूतकाळ एक अपेक्षेने अनंत आहे
वर्तमान काळ एक समय मात्र आहे, पण भविष्य भूतकाळाच्या अनंत अनंत पट भविष्य काळ येणार आहे. आणि 6 महिने 8 समयाला 608 जीव अडीच दीपामधल्या 170 कर्मभूमीमधून मुक्तीला जाणार आहेत. भरतक्षेत्र किती आहेत? 5. भूतकाळ मर्यादा झाली की नाही? म्हणजे सुरुवातपासून आता वर्तमान जर घेतला तर भूत अनंत आहे, पण भूतपेक्षा भविष्य त्याच्या अनंत पटीने जास्त आहे. म्हणजे काय आहे की आता वर्तमान आहे, तो वर्तमान घेतलं तर भूतला मर्यादा आली की नाही? वर्तमानाच्या अपेक्षा भलेही अनंत आहे तरी त्या अपेक्षेने घेतलं तर वर्तमान घेतो तेव्हा भूतला मर्यादा आली. पण भूतकाळ जेवढा होऊन गेला त्याच्या अनंतपट भविष्यकाळ येणार आहे. या अपेक्षेने मग तिथे 6 महिने 8 समयात 608 जीव निर्वाणाला प्राप्त होणार आहे. मग भरत क्षेत्र 5 आहेत, ऐरावत क्षेत्र 5 आणि विदेह क्षेत्र 5 आहे. मग विदेह क्षेत्र 5 आहे, पण विदेह क्षेत्राचे प्रभेद किती होतील? 5 विदेहाचे मिळून किती विदेह क्षेत्र होतात? 5 विदेहाचे 160 विदेह क्षेत्र. मूळ 5 मेरूसाठी 5 विदेह आहेत. मग एका मेरूमध्ये पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर असे 4 भेद करा आणि पूर्वेला 8, पश्चिमेला 8, दक्षिणेला आणि उत्तरेला ती एक मेरूमध्ये 32 विदेह झाले. आणि 5 विदेह जर 32 गुणिले 5 तर 160 विदेह क्षेत्र झाले. आणि 5 भरत आणि 5 ऐरावत 170. मग 170 तीर्थंकर विधान करतो तळ सांगितलं. आणि भरत ऐरावत क्षेत्रामध्ये चतुर्थ कालामध्ये तीर्थंकर होतात, अन्य काळामध्ये तीर्थंकर होत नाही. भरत ऐरावत क्षेत्रामध्ये षटकालाचं परिवर्तन आहे, विदेह क्षेत्रामध्ये षटकालाचं परिवर्तन नाही. आणि भरत क्षेत्रामध्ये सुद्धा भरत क्षेत्रामध्येच परिवर्तन आहे, अन्य ठिकाणी परिवर्तन नाही. ते भरत आणि ऐरावतचे तिथले भरत क्षेत्रामध्ये वृद्धी ऱ्हास. मग भरत जेवढा क्षेत्र आहे तिथेच होतं, बाकी ठिकाणी काल परिवर्तन होत नाही. मग इथे आणि विदेह क्षेत्रामध्ये सतत चतुर्थ काल आहे, म्हणून तिथे सतत मोक्षाला जाणारे जीव आहेत. आणि त्या ठिकाणी विदेह क्षेत्रामध्ये काल परिवर्तन नाही, एक चतुर्थ काल आहे, म्हणून तिथे सगळं मोक्षाला जातात. आणि कमीत कमी विदेह क्षेत्रामध्ये 5 विदेह क्षेत्रामध्ये कमीत कमी तीर्थंकर राहतील तर 20पेक्षा कमी होणार नाहीत. प्रत्येक मेरूचे पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर या 4मध्ये 4 मेरू, एक मेरूमध्ये 4 असे 5 मेरूमध्ये 20 विदेह तीर्थंकर विद्यमान असतील. याच्यापेक्षा कमी होणार नाहीत, जास्त असतील पण कमी होणार नाही. एका मेरूमध्ये 4ला 4 पंचे 20 झाले, पण कुठे 6 असतील आणि कुठे 3 असतील असं नाही. प्रत्येक ठिकाणी 4 निवारणे असणार आहेत. आणि ज्यावेळेला सांगतात अजितनाथ तीर्थंकराचा जो काळ होता आपला, त्यावेळेला 5 विदेह 5 भरत आणि 5 ऐरावत 170 तीर्थंकर एका वेळेला विद्यमान असतील तर 170 असतात. कमीत कमी 4 विदेहामध्ये
जास्तीत जास्त साडेदीपामध्ये 170, त्याच्यापेक्षा जास्त पण होत नाही, 20पेक्षा कमी पण होत नाहीत. जी एका वेळेला एवढे तीर्थंकर एका वेळेला असू शकतात. आणि भरत ऐरात सोडलं तर विद्यामध्ये 20 तीर्थंकर असू शकतात. 20पेक्षा कमी होणार नाहीत, जास्त असतील पण कमी होणार नाही. मग असं तिथे 6 महिने 8 समयाला 608 जीव संसार राशीतून मुक्त राशीला जाणार. ही संसार राशी, या संसार राशीतून सिद्ध अवस्थेला प्राप्त होणार. आणि तेवढे 608 जीव नित्य निगोजाच्या राशीतून निघून इकडे येणार. नित्य 7व्या नरकाच्या खाली जे नित्य निगोद आहे, जेवढे 608 जातात तेवढेच काय करतात, कलकल पृथ्वीमधून, कलकल पृथ्वी म्हणा किंवा त्याला निगोदी मावतात. मग तेवढे 608 जीव तिथून निघून संसार राशीमध्ये येतात. कुठून? नित्य निगोजाच्या स्थानातून निघून संसार राशीमध्ये येतात. मग इथले जे 5 स्थावर आहेत त्या 5 स्थावरामध्येच पहिले उत्पन्न होतील. नित्य निगोदातून निघून डायरेक्ट 2 इंद्रियामध्ये त्रसमध्ये उत्पन्न होऊ शकत नाही. मग तसं लिहिलं, सामान्य रूपाने कथा सांगताना सांगितलं, भरत चक्रवर्तीचे 923 पुत्र वर्धन कुमार आदी निगोदातून निघाल्याने मनुष्यहून मोक्षाला गेले. एक पण धौलामध्ये वाटतं 10व्या का 11व्या धौलाच्या भागात दिलेलं आहे. नित्य निगोदातून निघालेला जीव पहिले एकेंद्रिय अवस्था धारण करणार. मग एकेंद्रियातून द्विइंद्रिय गोप अवस्थेला प्राप्त झाले. मग तिथे हत्तीचा पाय पडला, तेव्हा ते काय झाले, मनुष्य गती बांधली, मग तीर्थंकराचे पुत्र झाले. पण निगोदातून निघून डायरेक्ट मनुष्य होत नाही. मग तसं तिथे मग निगोदामध्ये काय, एका श्वासामध्ये 18 वेळा जन्मणे 18 वेळा मरण. आपण एकदा जन्मून एकदा मराचं म्हणलं तर एवढं दुःख आहे. मग त्यांना 18 वेळा एका श्वासाने 18 जन्मणे 18 मरण. मग तिथे आचार्याने सांगितलं 2 गोष्टी. एक की त्या ठिकाणी संक्लेशाची मात्रा कमी आहे, एवढंच दिलं. मग आता त्याच्यापाशी ज्ञान तर जगन्य थोडं आहे, पण जे ते हत्तीच्या पायावर त्यांचे जे पडले, जी संक्लेश परिणामाची मात्रा कमी झाली. मग पापाची मात्राचं कमीचं नाव पुण्य आहे. पापाची मात्रा जिथे कमी आहे त्याचं नाव पुण्य. जे पुण्य वेगळं काही नाही, आपण घरी होतो, आपले परिणाम संक्लेश होते, पापरूप होते. मंदिरमध्ये आलो, पापाची मंदता त्याचं नाव पुण्य, बस तसं नाही. मग त्यांचे परिणाम तिथे झाले की संक्लेश परिणाम थोडी मंद झाले आणि तिथून ते त्या ठिकाणी निघाले. मग त्याला उदाहरणं दिलं जातं का नाही. आता तर सगळेजण काय करतात, रेडीमेड बाहेरनंच लाह्या भाजून आणतात, पण रेडीमेड आलेलेच घेऊन बाजारातनं आणतो, पण घरी कोण भाजायला तयार नाही. पूर्वी कसं ते भिजवून ठेवून करून एक मुठी घेऊन कढईमध्ये टाकून वरती कापड झाकत होते. मग त्याच्यातून 1-2 दाणे उडून बाहेर पडले, बाकी सगळे काय झाले तिथे फुटून गेले. तसं त्या निगोदातून त्या जीवांच्या अशा काही परिणामाने ते काय करतात, तिथून निघून येतात. मग तिथून निघून आले तर परत त्या एकेंद्रिय पर्यायामध्येच राहण्याचा काळ पुष्कळ मोठा निघतो. प्रत्येक जीव एकेंद्रियातून 2 इंद्रियाला लगेच येईल असा नियम नाही. तेच पृथ्वी, जल, अग्नी, वायू, वनस्पती, का त्याच पृथ्वीमध्ये, त्याच अग्नीमध्ये, त्याच जलकायिकमध्ये, वनस्पती परत तिथे फिरेल.
त्याचा पण भरपूर मोठा काळ आहे. मग तिथून त्रसपन्ना स्थावरामधून त्रसमध्ये आलो. मग स्थावरामधून त्रसमध्ये आल्यानंतर तुम्हाला मोक्षाला जाण्याचा काळ ठराविक ठरलेला आहे. साधिक 2000 सागरोपम. किती? साधिक 2000 सागरोपमचा एवढा काळ आहे त्रस पर्यायाचा. तेवढ्या काळामध्ये तुम्हाला सम्यक दर्शन प्राप्त करू शकता. एवढा त्रस पर्यायाच्या काळामध्ये तुम्ही सम्यक दर्शन प्राप्त करू शकता. आणि सम्यक दर्शन प्राप्त केल्यानंतर तद्भव मोक्षगामी असेल तर त्याच भावात जाऊ शकता. नाहीतर भावलिंगी मुनिराज बनून 32 भवापर्यंत भावलिंगी मुनिराज करून मोक्षाला जाऊ शकतो. तो काळ मोठा आहे. साधिक 2000 सागरापेक्षा तो मोठा आहे. पण कल्याण करण्याचा मार्ग तुम्हाला एवढा दिला. मग 2000 सागरोपम कालामध्ये 166 सागर नरक आणि देवगतीत जातात. किती? राहिलेल्या काळामध्ये हे सगळं आहे. मनुष्य आणि तिऱ्यांच्यामध्ये 166 सागर काळ देव आणि नरक गतीत जातो 2000 सागरोपमधला. राहिलेल्या काळामध्ये मग तुम्हाला हे मनुष्य आणि तिऱ्यांच्या 2 इंद्रियापासून पंचेंद्रियापर्यंतचे भव प्राप्त होतात. एवढं आपण 7 राजू पुरुषार्थ करून 7 राजू वरती आलो आपण. नित्य निगोदापासून मध्यलोक 7 राजू आहे आणि इथून सिद्धशिला 7 राजू आहे. म्हणजे एवढी परिणामाची विशुद्धता करता करता 7 राजू वरती आलो. खरे देव गुरु शास्त्रही सगळे निमित्त मिळाले. आता पुरुषार्थ तुम्हाला करून सम्यक दर्शन प्राप्त करून आणि जे आचार्य परमात्मा प्रकाश लिहिणारे, ग्रंथ लिहिणारे आचार्य, टीका करणारे ब्रह्मदेवसुरी तुम्हाला नमस्कार करत आहेत. कोणाला नमस्कार करतात? आपल्याला नमस्कार करतात. एखादे पंतप्रधान आले आणि आपल्याला जय जिनेंद्र केलं तर आपल्याला महान वाटतं. बघ, एवढे मोठे पंतप्रधान आम्हाला जय जिनेंद्र केले. हे आचार्य 3 कशाच्या चौकडीच्या अभावामध्ये असणारे आचार्य भावलिंगी मुनिराज आपल्याला नमस्कार करतात. भावी नैगम्याने तुम्ही सिद्ध पर्यायाला प्राप्त होणार आहेत. मग त्यांनी आपल्याला भावी सिद्ध म्हणून बघितलं. आता पण फाच आहे आपल्याला, त्यांनी काय करणार नाहीत. मग असं 6 महिने 8 समयापर्यंत अनंत जीव मुक्तीला जाणार आहेत. किती? 6 महिने 8 समयाला 608 जीव मुक्तीला गेले तरी संसार कधी नष्ट होत नाही. कारण या विश्वामध्ये जी जीवराशी आहे त्यामध्ये संसार राशीमध्ये राहणारे जीव निश्चित आहेत. त्यांचा कधी अभाव होत नाही. आणि मोक्ष राशीमध्ये जाणाऱ्या जीवांचा पण अभाव होत नाही. म्हणजे दोन्ही बॅलन्स तराजूसारखे समान आहेत. मग भव्याचे 3 भेद, एक निकट भव्य, दूर भव्य आणि दुरांदूर भव्य. मग दुरांदूर भव्य शक्ती आपण कधी पुरुषार्थ करतच नाही, तसा संसारात भटकतो. निकट भव्य आणि दूर भव्य सम्यक दर्शन प्राप्त करून नियमाने मोक्षाला जातात. मग तसं भव्य आहोत, पण भव्यत्व शक्तीची अभिव्यक्ती झाली पाहिजे. काय आहे? भव्य आहोत पण भव्यत्व शक्तीची अभिव्यक्ती झाली तर त्याचा उपयोग आहे. निकट भव्य तद्भव एक वर्तमान भाव, कमीत कमी 3, 4 किंवा 8 भाव. 8 भाव बस.
याच्यापेक्षा जास्त नाही. मग दुर्भव्याचे काय असतं, त्याचे अनेक प्रकारचे भेद होऊन जाते. मग ती भव्यत्व शक्तीची अभिव्यक्ती करावं लागेल. नुसतं भव्य आहे म्हणून चालणार नाही. मग भव्यत्व शक्तीची अभिव्यक्ती झाल्यानंतर तुमचा मोक्ष काल निश्चित झाला. जास्तीत जास्त उपार्थ पुद्गल परिवर्तन, त्याच्यापेक्षा तुम्ही संसारात भटकणार नाही. आणि सम्यक दर्शन झालं, भव्यत्व शक्तीची अभिव्यक्ती झाली, तेव्हापासून तुमच्या भव्यत्व शक्तीचं कार्याला सुरुवात झाली. आणि ती भव्यत्व शक्ती भव्य झाल्यानंतर नष्ट होते. काय? भव्यत्व शक्ती भव्य झाल्यानंतर नष्ट होते, पण भव्य स्वभाव नष्ट होत नाही. शक्तीचं कार्य नष्ट होतं, पण शक्ती तशी पडून राहिली. काय? शक्ती पडून राहिली, पण कार्य ते, पण भव्य तुम्ही आहात. मग कधी म्हणणार? सिद्ध भगवान भव्य आहेत. भव्य कुणाला म्हटलं? जे पर्यायामध्ये सम्यक दर्शन प्राप्त करून निर्वाणाची प्राप्ती करतात त्यांना भव्य म्हटलं जातं. ही भव्याची व्याख्या केली. सम्यक दर्शन प्राप्त करून मोक्ष म्हणजे सिद्ध भूत नैगम ज्ञाने भव्य आहेत. एवं भूत ज्ञाने सिद्ध भव्य नाहीत. भव्याचं जे कार्य होण्याचं ते कार्य झालेलं आहे म्हणून ते भव्य नाही. आणि पंचाष्टिकामध्ये जैसे नाचरणे सिद्धांना अभव्य म्हटलं. सिद्ध कसे आहेत? अभव्य आहेत. अभव्य सिद्ध भव्य पण आहेत आणि अभव्य पण आहेत. सिद्ध अवस्थेला प्राप्त झाले, करण्यायोग्य कार्य केलं म्हणून भव्य आहेत. मग अभव्य आहेत. मग एक अभव्यचा अर्थ सम्यक दर्शन प्राप्त करून कधीच मोक्षाला जात नाही, तो अभव्य. एक अभव्य शब्दाचा हा अर्थ. आणि सिद्धांना जेव्हा अभव्य म्हटलं, म्हणजे नाही, भवन होण्यायोग्य परत संसारात येण्यायोग्य कार्य त्यांच्यामध्ये होत नाही, ते अभव्य. भवन होण्यायोग्य कार्य म्हणजे मुक्त अवस्था सोडून परत संसार अवस्थेत येत नाहीत, म्हणून सिद्ध भगवान अभव्य आहेत. सिद्ध अवस्था प्राप्त केली म्हणून भव्य आहेत. आणि तिसरं त्यांचं की भव्य आणि अभव्याच्या विकल्पाच्या अतीत चेतनरूप आत्मा आहेत, जी अनेकांत पद्धतीने शाद्वाद पद्धतीने कथन केलं तर तिथे दोष नाही. तसं आपल्याला सुद्धा आचार्य नमस्कार करतात. आणि त्यांनी आपल्याला नमस्कार केला तर द्रव्याची शुद्धी, गुणाची शुद्धी निर्मल आत्ता आहे. पण द्रव्याच्या शुद्धीप्रमाणे, गुणाच्या शुद्धीप्रमाणे तशी पर्यायामध्ये पूर्ण शुद्धी प्राप्त होईल तर मोक्ष होणार आहे. त्याच्या अभावामध्ये मोक्ष होणार नाही. मग पर्यायाच्या शुद्धीने मोक्ष होतो. मग पर्यायाची शुद्धी होण्यासाठी बेरंगामध्ये मुनिलिंग अवस्था हे द्रव्यलिंग असणं नितांत आवश्यक आहे. आणि द्रव्यलिंगासंगत भावलिंग असणं आवश्यक आहे. मग भावलिंग आणि द्रव्यलिंग, मग भाव आणि लिंग त्रिकालवरती आत्म्याचा स्वभाव ज्ञाता द्रष्टा मात्र आहे. मग त्या ज्ञाता द्रष्टा स्वभावरूप आत्म्याला जाणणे, अनुभव करणे, त्याच्यामध्ये स्थित राहणे, त्याचं नाव भावलिंग. सम्यक दर्शन म्हणा, स्वानुभूती म्हणा, निर्विकल्प समाधी म्हणा, हे सगळी समाधी समानार्थी शब्द आहेत. द्रव्यलिंग नष्ट होतं मोक्ष झाल्यानंतर, भावलिंग नष्ट होत नाही.
शरीर कापरासारखं उडून गेलं, द्रव्यलिंगाचा तर नाश झाला. पण सिद्धाचं द्रव्य, सिद्धाचे अनंत गुण, त्या 8 गुणाच्या 8 पर्याय कुठेही संपत नाहीत. आणि ते सिद्ध भगवान आपल्या केवल ज्ञान पर्यायाच्या जरी केवल ज्ञान स्वरूप आत्म्याला अनुभव करतात, जाणतात. ते भावलिंग तिथेही आहे. जे भावलिंग नष्ट होत नाही. भावलिंग जर नष्ट झालं, पर्यायाच्या अभावामध्ये द्रव्याचा अभाव होऊन जाईल. आणि मग द्रव्य पर्यायाचा अभाव झाला दोन्याचा, तर द्रव्य शून्याला प्राप्त होईल. मग एक जीव द्रव्य शून्याला प्राप्त झाला तर 6 द्रव्यांचा अभाव होईल. आणि 6 द्रव्याचा अभाव झाला तर विश्वाचा अभाव होईल. पण हे कधी होत नाही. मग या अपेक्षेने तिथे आचार्याने आपल्याला नमस्काराला पुढे कैसे होंगे, ते सिद्ध आनंद भगवान कसे होणार, परम कल्याणमय अनुपम और ज्ञानमय होंगे. आता ते सिद्ध झाल्यानंतर परम कल्याणमय, जे मोक्षाचं दुसरं नाव कल्याण. कल्याण मुंबईपासून कल्याण नाही. कल्याणचा अर्थ एक सोना होतो, सुवर्णाला पण कल्याण म्हणतात. इथे कल्याणचा अर्थ मोक्ष. असं परम कल्याणरूप मोक्ष अनुपम. अनुपम डॉक्टर नाही, हृदयाचे डॉक्टर अनुपम नाही, अनुपम. हृदयाचे अनुपम डॉक्टर हृदय अनुपम शिवतात. हे काय अनुपम आहे. अनुपम कशाला म्हणायचं, म्हणजे ज्यांना उपमा देण्यात येत नाही. उपमान ही कोणत्या ज्ञानाची पर्याय आहे. उपमान ही कोणत्या ज्ञानाची पर्याय आहे. उपमान ही प्रत्यभिज्ञानाच्या 3 भेदामधला एक भेद आहे. एकत्व प्रत्यभिज्ञान, सादृश्य प्रत्यभिज्ञान आणि वैसादृश्य प्रत्यभिज्ञान. मग ही उपमान ही कशी आहे, सादृश्य प्रत्यभिज्ञान. मग सिद्ध भगवंतांना त्याचा लोकव्यवहारामध्ये म्हणतो, माझ्या साडीसारखी यांची साडी आहे, माझ्या ड्रेससारखा यांचा ड्रेस आहे. मग कन्येला उपमा देताना चंद्रासारखी कन्या आहे गौरवर्णाची, चाफेकळी नाक आहे, गुलाब फुलासारखे डोळे आहेत. ते उपमा दिली की नाही. मग ज्याला उपमा द्यायची आहे ती वस्तू जगामध्ये पाहिजे, तेव्हा त्याला त्याची उपमा दिली जाते. मग सिद्ध भगवान किती इंद्रियाचा विषय आहेत, 5 इंद्रियापैकी नाही. तुम्ही मनाने विकल्प करू शकता सिद्धांचे. तसं जी वस्तू तुम्हाला दृष्टीगोचर दिसते त्यालाच उपमा देता येते. आणि जी वस्तू तुम्हाला दिसत नाही त्याला उपमा देता येत नाही. या ग्रंथासारखा हा ग्रंथ आहे, समानता उपमा सामान्य. मग सिद्ध भगवान अमूर्तिक आहेत. कारण द्रव्य अमूर्तिक, कारण गुण अमूर्तिक, कारण पर्याय अमूर्तिक, कार्य पर्याय अमूर्तिक आहे. मग अमूर्तिक वस्तूला उपमा देता येत नाही. म्हणून सिद्ध भगवान कसे आहेत, अनुपम आहेत. उपमा देण्यायोग्य जगामध्ये कोणती वस्तू तुम्हाला नाही. म्हणून सिद्धाला अनुपम हे एक विशेषण दिलेलं आचार्य. कसं आहे, विशेषण दिले. आणि ज्ञानमय आहेत, फक्त त्यांच्यावरती ज्ञानच राहिलेलं आहे. मग जसा जीवाचा द्रव्याच्या गुणाचा स्वभाव शुद्ध ज्ञानमय होता तसा पूर्ण शुद्ध तिथे प्रगट राहिलेला आहे. आता त्यांच्यावरती अन्य काहीही नाही असे आहे. क्या करते हुए रागादि विकल्प जो परम समाधि उसका सेवन करते हुए. मग आता काय करतात ते, तिथे गेल्यानंतर आम्हाला सांगितलं चला
दीपा तुम्हाला महिनाभर एकटेच घराला राहायला सांगितलं, बरं वाटेल का नाही? का वाटेल? बरं वाटणार नाही. का भूत आहे का मी एकटे घरात राहतो भूतासारखं? मग तिथे ते काय करतात, रागादी विकल्पाने रहित आहेत. आगम भाषेच्या अपेक्षेने रागादी विकल्पाने रहित आहेत आणि अध्यात्माने परमसमाधीमध्ये सेवन करतात, जे आपल्या स्वतःच्या कारण परमात्म्याचं काय करतात, ते सेवन करतात. म्हणून नियमसारच्या 169 गाथेच्या टीकेमध्ये पद्मप्रभू मलधारींनी सांगितलं, स्वयं कार्य परमात्मा अपि कारण परमात्मानं जानाति पश्यति च. काय सांगितलं? स्वयं कार्य परमात्मा अपि, जे स्वयं कार्य परमात्मा होऊन सुद्धा कारण परमात्म्याला जाणतात आणि कारण परमात्म्याला पाहतात म्हणून सुखी आहे. असं का लिहिलं? मंगलताई का बरं असं लिहिलं? छायाबाई का लिहिलं असं? कार्य परमात्म्याला जाणून सुखी नाही, कार्य परमात्मा कारण परमात्म्याला जाणून सुखी आहेत. मग कार्य परमात्म्याला जाणून सुखी म्हटलं का नाही आचार्यांनी? मग तिथे आचार्य सांगतात, कार्य परमात्म्याला जाणतील तर कार्य परमात्मा राहू शकत नाहीत. कार्य परमात्मा ही पर्याय अवस्था आहे आणि पर्याय लक्ष करून कधी सुखी राहत नाही. एक. म्हणून दुसरी गोष्ट, कार्य परमात्मा साधी अनंत आहे आणि कारण परमात्मा अनंत आहे. मग जो साधी अनंत आहे तो मोठा का अनादि अनंत आहे तो मोठा? म्हणून ते कार्य परमात्मा साधी अनंत आहेत, पण ते कारण परमात्म्याला जाणतात पाहतात म्हणून ते सुखी आहेत. काय? सुखी आहेत. आणि ते कार्य परमात्मा जाणतील तर कार्य परमात्मा राहणार नाहीत. ते का सांगितलं तिथे आचार्यांनी? की जो कारण परमात्म्याला जाणतो त्यालाच पर्यायामध्ये सुख प्राप्त होतं. सम्यक दर्शन म्हणा, आनंद म्हणा, सुख म्हणा, मोक्ष मार्ग म्हणा, सगळे समानार्थी शब्द आहेत. मग आम्हाला पर्यायामध्ये सुखी व्हायचं असेल तर मग आम्हाला कार्य परमात्म्याला जाणायचं का कारण परमात्म्याला? आम्हाला आमच्या कारण परमात्म्याला जाणायचं आहे. आता सांगितलं तुमच्या वच्याचा कारण परमात्मा शुद्ध नाही, तर कुणाला जाणणार? मग कारण कधीही अशुद्ध होत नाही हे अवांतिकालवरती सिद्धांत आहे. काय? कारणामध्ये कधीही अशुद्धी येत नाही हे श्रद्धेमध्ये दृढ श्रद्धान करा. ज्ञानामध्ये निर्णय समारोपाने रहित करा. पर्यायामध्ये शुद्धी अशुद्धी कार्यामध्ये असती. अशुद्धी असते, एकदे शुद्धी असते आणि पूर्ण शुद्धी कार्यामध्ये असते. पण कारणामध्ये कधी अशुद्धी असत नाही. मग कारणामध्ये अशुद्धी असेल तर कार्यामध्ये कधीही शुद्धी येणार नाही. आणि आत्ता तुम्ही कारण शुद्ध मानलंच नाही, कार्य पर्याय अशुद्ध मानले. मग जिनवाणी समोर ठेवतो. ब्रह्मचारी असो, पंडित असो, शुल्लक असो, मुनी असो, आचार्य असो, कोणी असो, आणि ते जिनवाणीच्या गादीवर बसून जर सांगू लागले तुमच्यापाशी कारण परमात्मा शुद्ध आत्ता नाही,
तुमच्यापाशी कार्य परमात्मा, तुमच्यामध्ये अशुद्धता आहे, तेव्हा कुंद कुंद भगवान समय सारमध्ये सर्व शुद्ध ज्ञान अधिकारी म्हणतात हे श्रमण, हे साधू, तू अशा प्रकारे कथन करत असेल तर तुला वर्तमानमध्ये एवंभूत ज्ञाने बौद्ध का मानू नये. काय म्हणतात आचार्य, तुला बौद्ध का मानू नये? का? तू द्रव्य मानलाच नाही आत्ता, कारण द्रव्याचा शुद्ध स्वभाव मानलाच नाही आणि कार्य पर्याय फक्त मानू लागला, तर तुला एवंभूत ज्ञाने तू बौद्ध आहेस. जे एवंभूत ज्ञाने तू कारण द्रव्याचा पूर्ण लोप करू लागला आणि कार्य पर्याय मात्र सांगू लागला, तर तुला बौद्ध म्हणावं लागेल. मग पर्यायामध्ये अशुद्धी, एकदेश शुद्धी, पूर्ण शुद्धी. इकडून तो द्रव्याला अशुद्धी, एकदेश शुद्धी, पूर्ण शुद्ध म्हणत असेल, तो अशुद्ध निश्चय नयाचा विषय अभेद उपचाराचा नय आहे. पण त्या अभेद उपचाराच्या नयाला मानतं, पण परमशुद्ध निश्चय नाही मानत नाही, तू नयाचा लोप करू लागला. म्हणून तो स्वतःही धोंड्याची नावून संसारात बुडू लागला आणि समोरच्या सर्व लोकाला खोटं श्रद्धान करून त्यांनाही बुडू लागला. पंडित दलवतीने काय नाव उपमा दिली त्याला? धोंड्याची नाव स्वतःही बुडते आणि दुसऱ्यालाही बुडते. मग तसं इथे अभेद उपचाराच्या अपेक्षेने पर्याय अशुद्ध आहे, एकदेश शुद्ध तर द्रव्य अशुद्ध शुद्ध, तर ते अभेद उपचार नाही आहे. पण अभेद उपचार नाही असताना त्याच वेळेला परमशुद्ध निश्चय नयाने माझा कारण परमात्मा शुद्धच आहे, माझ्यामध्ये अशुद्धी नाहीच, मी त्रिकालवरती शुद्धच आहे, हा तुमचा परिणाम प्रतिगुण प्रत्याख्यान आलोचना झाली. पूर्वी शुद्ध होतो, आत्ता आणि पुढे शुद्धच आहे. ते प्रतिगुण प्रत्याख्यान आलोचना करावं लागली, ती आपोआप होऊन गेली. चूक झाली का? भूतकाळातली चूक नाही, भविष्यकाळातली चूक नाही, वर्तमान नाही. प्रतिगुण कुणाचं केलं जातं? मंगल प्रतिगुण कुणाचं? भविष्यकाळाचं का वर्तमान काळाचं? प्रतिक्रमण भूतकाळाचं, प्रत्याख्यान भविष्यकाळाचं आणि आलोचना वर्तमानाची असते. म्हणजे इथे चूकच झाली नाही ना. मी स्वभावाने त्रिकालवरती शुद्धच आहे, तर मला प्रतिगुण प्रत्याख्यान आलोचना करण्याची आवश्यकता नाही. ते स्वयं होऊन गेले, करावं लागले नाही. पण व्यवहारण्याने घेतलेल्या व्रतामध्ये दोष लागले असतील, अतिचार अनाचार, तर तुम्हाला प्रतिगुण प्रत्याख्यान आलोचना ही चरणानुयोगाच्या अपेक्षेने केलीच पाहिजे. द्रव्यानुयोगाच्याने होऊन जाते आणि चरणानुयोग म्हणतो केली पाहिजे. आणि प्रतिगुण प्रत्याख्यान करणं तर सोपं आहे, आलोचना सगळ्यात कठीण आलोचना आहे. आलोचनेमध्ये काय सांगावं लागतं? आलोचना कशाला म्हणायचं? भूतकाळामध्ये जे काही दोष घडले, भविष्यकाळात करणार नाही, ठीक आहे, ते भविष्य. पण भूतकाळामध्ये घडलेले दोष आलोचनामध्ये सांगावं लागतात. मग आपण तर सोडून द्या, मूलाचार भगवती आराधनामध्ये आचार्यांनी साधूला जेव्हा आलोचना करायला सांगितले, तिथे 10 प्रकारच्या दोषांनी आलोचना करतो. किती? 10 प्रकारच्या दोषांनी आलोचना करतो. मग आलोचना तर केली, पण 10 प्रकारच्या दोषांनी केलेली आलोचना सदोष आहे. त्यांचे जसे दोष होते ना, तसे माझे दोष आहेत. का सांगितलं? या साधूने जे दोष केले की नाही, तसेच माझे दोष आहेत. हे मायाचारी. तिथं पण हे सगळं चालतं, विसरूनच. मग आता मुलाचार भगवती आराधना का? हे गृहस्थी तिथे जाऊन साधू झाला, दुसरा कुठं आकाशातून पडलेला नाही. आणि इथले काही संस्कार परत तिथे जातात.
तर काय करते मग सगळ्याचं चाललं ना, मग सगळ्यामध्ये आपण ते दोष सांगायचे. हे 10 प्रकारच्या दोषाने रहित आलोचना करावी लागते. आणि 10 प्रकारच्या दोषाने रहित केलेली आलोचनामध्ये जी शुद्धी होती ते तुमच्या पूर्वीच्या दोषाला नष्ट करते, अन्यथा करत नाही. मग म्हणून तिथे सांगितलं की ते सिद्ध भगवान सेवन करतात. परमसा उसका सेवन किसका, आपल्या स्वतःच्या शुद्ध आत्म्याचं सेवन म्हणजे ते ध्यान करतात, जाणतात, विचार करतात, अनुभव करतात. एक गोष्ट पहिले लक्षात ठेवायचं. का सांगतात आचार्य, ध्यानला एक अवघड मानून बसू नका. ज्या ज्या विषयाचा तुम्ही विचार करता त्याचं नाव ध्यान आहे. बस. ज्या ज्या विषयाचा तुम्ही विचार करता त्याचं नाव ध्यान आहे. बस. ध्यानाची व्याख्या ही आहे, विचार नामा ध्याना. हा विचाराचं नाव ध्यान आहे. एक व्यक्ती खडगासनमध्ये उभारून एकाला शिव्या देतो, एक व्यक्ती झोपून शिव्या देतो. तर खडगासनमध्ये शिव्या देऊन ते लागायला नाही पहिलं पाप, आणि झोपून दिला म्हणजे ह्याला पाप लागायला. तुम्ही खडगासनमध्ये आहे का पद्मासनमध्ये ह्याला महत्त्व नाही, तुमच्या परिणामामध्ये काय याला महत्त्व आहे. आणि भगवत आराधनेमध्ये साधूचे 4 भेद केले. एक बसलेला आहे, बसलेला तो उभारलेला आहे, उभारलेला तो बसलेला आहे, बसलेला बसलेला तर उभारलेला उभारलेलाच आहे. हे 4 भेद साधू सांगितले. बसलेलाही उभारला, शरीराने बसला पण परिणामाने उज्ज्वल आहे. शरीराने बसला आणि परिणामाने उज्ज्वल तो उभारलेला आहे. शरीराने उभारला पण परिणामाने हीन तर तो बसलेला आहे. आणि बसलेला आहे शरीराने परिणामाने पण बसलेला आहे तर चांगलं नाही, शरीराने उभारणे परिणामाने बिघडलं तर उभारलं. असे साधूमध्ये भेद दाखवले. म्हणून बाहेरच्या आसनामध्ये काही मुख्यता नाही. म्हणून काय सांगितलं, बाहेरचे आसन तुम्हाला मुख्य कोणत्या कारणाला उपयोगी येत नाही. ते निमित्त ते पुढे तुमच्यामध्ये येतील, त्याचं काही नाही महत्त्व. पण तिथे आचार्य सांगताना सांगतात की बाबांनो, याच्या मागे लागू नका, हे आपोआप होऊन जातील, येतील तुम्हाला, नाही असं नाही. पण पहिल्यांदा ज्ञानाच्या विषयाला, ज्ञान पर्यायाला कोणत्या विषयाशी जोडायचं आहे हे निश्चित ठरवा. जी ज्ञानाची पर्याय कोणत्या नेयावरती स्थित करायची आहे, काय करायचं आहे, ज्ञानाची पर्याय कोणत्या नेयावर स्थित करायचं त्याच्यावरती पुण्य आणि पाप आहे. तुमच्या शरीराच्या आसनावरती त्याचं काही मुख्यता नाही. जे युगल किशोरजीची सामायिक पाठ आहे का नाही, मग त्या सामायिक पाठमध्ये त्यांनी दिलेलं आहे, काय दिलेलं वाटतं आहे, 22 नंबरचा आहे. 22 नंबर त्याला, तृण चौकी शील शैल शिखर नहीं समाधि के आसन, संस्तर पूजा संग समिलिन नहीं समाधि के आसन. हे समाधीचे आसनं नाहीत. 22चा 250 पानावर आहे. जी समाधीचं आसन, शरीराचे आसन बिसन काही नाही. का चाललं त्यांनी, तृण गवत, शैल चौकी, शिला धोंडा, शिखर सम्यक शिखरची पावपुरी गिरणार आदी, हे समाधीचे साधन, आत्मसाधनाचे नाही साधन. आणि आसन पण नाही, खडगासन, पद्मासन, शवासन हे साधन नाही. मुनिराज उपशम श्रेणी आरोढ्यात ध्यानस्थ बसले, यंत्राने उचलून नेलं, वरनं टाकून दिलं, कोलाटी मारणार का नाही. आता तिथं असं बसलेत का, बसलेत आसनामध्ये खडगासन, पण उचलून नेलून टाकून दिल्यानंतर पलटी मारतेच नाही. तिथून मोक्ष झाला का नाही. असाच बसला पाहिजे, असंच झालं पाहिजे,
उपयोग तुमचा कुठं आहे वर्तमानाच्या ज्ञानाच्या पर्यायाला, ह्याला महत्त्व आहे. मग ही तुमची स्थिरता आल्यानंतर हे आसन येईल. सगळ्यामध्ये जास्त कठीण आसन शवासन. शवासन खडगासनपेक्षा कठीण. मला मिळालं पडून राहावा. आपल्याला कधी त्रास झाला आपण पाठ बघत तर झोपतो. किती वेळ झोपतो? 4 तास 5 तास. लगेच बदलतो का नाही? शवासन सगळ्यात कठीण आसन आहे. म्हणजे मग खडगासन पण आहेत. पण एक सांगताना त्यांनी बघत आहे 84 प्रकारचे ध्यानाचे आसनं सांगितले आहे. मग हे कोणतेही नाहीत साधन आणि संस्कार. तुमची लोक पूजा करतात, तुम्ही संलग्न घेतली, लोक तुम्हाला बघायला आले पुष्कळ, अमुक साधूच्या संघामध्ये आहोत, त्यांचं मिळणं झालं, हे नाही. भगवंतानं सांगितलं एक साधूची संलेखनासाठी कमीत कमी 2 साधू पाहिजे आणि जास्तीत जास्त 48 साधू. मग तिथे दिलं. एखादे साधू एकटे विहार करू लागले आणि अचानक आयु संपण्याची त्यांना संकेत मिळाला. कोणी नाही, संलग्न करून स्वर्गात गेले. आणि एक ठिकाणी संलग्न चाललं 48 साधू आहेत, पण आतमध्ये प्रणामाची कलुषता आहे. म्हणजे 48 असूनसुद्धा तुम्हाला सुधरू शकत नाही. कोण नसताना तुम्ही सुधरू शकता. म्हणजे आपलं ज्ञान, आपली श्रद्धा, आपलं चारित्र्य आपल्याला उपयोगाला येणार आहे. मग तसं तिथे सांगितलं की ते सेवन करतात आपल्या स्वतःच्या आत्म्याचं. अब विशेष कहते हैं जो सिद्ध होंगे उनको मैं वंदना करता हूँ. ते होणार तर ना. कैसे होंगे? आगामी काल में सिद्ध. भविष्य काळात केवल ज्ञानादि मोक्ष लक्ष्मी सहित और सम्यक्त्वादी 8 गुण सहित अनंत होंगे. ती कोण होतील? ते सम्यक्त्वादी 8 गुणाने सहित असतील, अनंत गुणाने अनंत होतील. काय करून होतील? वीतराग सर्वज्ञद्वारा प्ररूपित गुणों सहित अनंत होंगे. मग वीतराग भगवंताने जे कथन केलेलं आहे वस्तुस्वरूपाचं, तशा मार्गाला धारण करून काय होतील? ते अनंत सिद्ध होतील. निरूपण मार्ग से दुर्लभ ज्ञान को पाकर राजा श्रेणिक आदि के जीव सिद्ध होंगे. मग त्या अरविंद भगवंतांनी सांगितलेल्या मार्गाला प्राप्त करून, सम्यक दर्शन प्राप्त करून श्रेणिक आदी जीव अनंत भविष्य काळामध्ये सिद्ध होतील. इथे काय कारण का सांगितलं? वीतराग सर्वज्ञद्वारा प्ररूपित मार्ग. मग वीतराग सर्वज्ञद्वाराच मार्ग का सांगितला? अन्याच्या जरी सांगितलेला मार्ग का सांगितला नाही? सम्यक आहे. इथे का सांगितलं? वीतराग भगवंताने अनेकांत आनंद धर्मात्मक वस्तूचं स्वरूप सांगितलं. मग अनेकांत आनंद धर्मात्मक वस्तूचं जो श्रद्धान करेल त्याला सम्यक दर्शनाची प्राप्ती होईल. पहिल्या अध्यायातलं तिसरं सूत्र कोणत्या तत्वसूत्रामध्ये? पहिल्या अध्यायात तिसरं कोणतं मंगल? तिसरं सूत्र पहिलं सम्यक दर्शन ज्ञान चरित्र आणि मोक्षमार्ग. दुसरं तत्वार्थ श्रद्धानम सम्यक दर्शन. मग तिथे उमा स्वामीने तत्वार्थ श्रद्धानम सम्यक दर्शन लिहिलं. अर्थ श्रद्धानम सम्यक दर्शन, तत्वश्रद्धान सम्यक दर्शन असं का लिहिलं नाही? तत्वार्थ श्रद्धानम सम्यक दर्शन. मग तत्व किती आहेत? अर्थ किती आहे? तत्व किती आहेत आणि अर्थ किती आहे? कालेबाबी अलकाजी पण आपण एका वर्गातले आहोत म्हणून तुम्हाला विचारतो. तुम्ही पण इथंच बसणार, मी तुमचं ऐकणारा, काळजी करू नका.
तत्व 7 किंवा 9, पुण्य पाप झाले तर 9 झाले, तर 7 झाले. संक्षेपाने जीव आणि अजीव 2 तत्व. जीवम अजीवम दवम दिनवर वसैन, मुख्य 2, 7 9 बस. ही तत्व 9 झाले. अर्थ किती आहेत? अर्थ व्यवहाराने 6 द्रव्य आहेत. व्यवहाराने अर्थ म्हणजे वस्तू, द्रव्य. व्यवहाराने 6 द्रव्य अर्थ आहेत आणि निश्चयाने अर्थ एक आत्मा आहे. मग एक आत्मा झाला नित्य आणि 7 तत्व झाले अनित्य. नित्य अनित्य, सामान्य विशेष, धर्मी धर्म, एक अनेक, अशा परस्पर विरोधी 2 धर्माचं श्रद्धानाचं नाव सम्यक दर्शन आहे. मग इकडे काय चाललं आहे? हे अध्यात्माले आत्मा आत्मा ते अर्थश्रद्धान मानू लागले. इकडे कोण अर्थ तत्व तत्व करा, 7 तत्वाचं श्रद्धान करा. हे म्हणतात शुद्ध आत्म्याचं श्रद्धान करा, 7 तत्व का पर्याय आहे, त्याला काय उपयोग आहे? यांनी काय केलं? जे आत्माच करतात पण दुसऱ्यांनाही अभिप्रायामध्ये नसेल त्यांची चर्चा. पर्याय द्रव्यामध्ये नाही, पर्याय द्रव्याचा स्वभाव नाही, पर्यायाचं लक्ष करू नका, हे ठीक आहे. मग पर्याय साधी शांत अनित्य आहे, ती द्रव्याचा स्वभावच नाही. एक न्यायक मात्र स्वभाव शुद्ध आत्मा तेवढंच आहे. त्यांनी काय केलं? अर्थ मात्र श्रद्धानम सम्यक दर्शन, हे संसारात भटकणार ना. 7 तत्वाचं श्रद्धान करा, व्यवहार ते पण भटकणार. एक बौद्ध झाले, एक सांख्य झाले. अर्थ मानतो तो सांख्य आणि तत्व मानतो तो बौद्ध. मग तुम्ही जिनागमचं अध्ययन करून आचार्यांचे सूत्र वाचून बौद्ध सांख्य झाला तर तुम्हाला सम्यक दर्शनच प्राप्त होणार नाही. जे अनेकांतात्मक वस्तूच्या श्रद्धानाचं नाव सम्यक दर्शन आहे. जे तत्वार्थ श्रद्धानम सम्यक दर्शनमध्ये द्रव्य गुण पर्यायात्मक वस्तूचं श्रद्धान, फक्त द्रव्याचं श्रद्धान नाही, फक्त गुणाचं श्रद्धान नाही. आणि तिसरा काय आहे? द्रव्य आणि पर्याय, तत्व आणि अर्थ दोन्ही मानतो, पण द्रव्य पूर्वेला आणि पश्चिमेला पर्याय आहेत. मग यालाही सम्यक दर्शन होत नाही. कामनी भाभीजी, तुमच्या हातात अंगठी आहे, सोनं पूर्वेला आणि पश्चिमेला अंगठी आहे, मग तिथे एका ठिकाणी आहेत. ते मग असे पण मतावलंबी आहेत की ते वैशेषिक द्रव्य आणि पर्यायाला दोन्ही भिन्न मांडतात आणि समवायाच्याद्वारे जोडल्या जातात. मी घरामध्ये फर्निचर केलं, घरी करून घेतलं समजा आपण. मग घरी फर्निचर करताना काय आणलं तुम्ही? प्लाऊड आणला, सनमाईक आणलं, जे काय लागणारी सामुग्री आणली. मग आता त्याला प्लाऊड आणि सन्मुखात कट केलं सगळं. आता त्याला सनमाईक जोडायचं तर काय करावं लागेल? ती फेविकॉल जोडल्यानंतर तसंही तो द्रव्य पर्याय भिन्न असतात, समवाय नावाची वस्तू त्याला जोडते. वैशेषिक जी एका सूत्रामध्ये आचरणी तुम्ही कसं कथन करताना कसे अन्य मतावलंबी होता, न्याय ग्रंथाच्या माध्यमातून तुम्हाला जिनवाणी बराबर समजते. म्हणून त्यांनी काय सांगितलं की ते जिनेंद्र भगवंताच्या वीतराग भगवंताची वाणी, कारण वीतरागमध्ये अनेकांत आनंद धर्मात्मक वस्तू शाद्वाद पद्धतीने कथन केलेले आहे आणि सर्व अन्य मतावलंबीमध्ये एकांत आहे. म्हणून सरागीची वाणी चालणार नाही. वीतराग सर्वद्वारा प्रकट उद्भक्त होते. शिव अर्थात निज शुद्ध आत्मा की भावना, उससे उत्पन्न जो वीतराग परमानंद सुख उस स्वरूप होंगे. मग ते कसे आहेत? मग ते शिव अर्थात काय? निज शुद्ध आत्माची भावना. सहस्रनामामध्ये शिव आहे का नाही? सहस्रनामामध्ये एक शिव आहे, एक अर्धनारी नटेश्वर आहे, एक भूतनाथ आहे, अनेक नावात त्याच्यात. मग भूतनाथ म्हणून काय केलं? अन्य लोकांकडे जावा,
माणसाचे मेलेल्या मडकाचे माळा घातलेत. भूतनाथ. मग भूतनाथचा अर्थ काय? शब्दाचे त्यांनी काय लिहिले? अर्थ विपरीत केले. मग भूतनाथ म्हणजे जे भूत अनंत जाणतात, भविष्य अनंत जाणतात, वर्तमान जाणतात. भूतनाथ. भूत शब्दाचे अनेक अर्थ होतात. भवनवासी व्यंतरवादी जेव्हा एक भूतनाथ भूत जातीचे देव आहेत. एक भूत शब्दाचा अर्थ असणे आहे. एक भूत शब्दाचा भविष्य भूतकाल होऊन गेला. भूत शब्दाचे अनेक अर्थ आहेत. मग आपण पण भूत ना, आपण पण भूत आहोत. जे जीव आहेत का ना, आपण अस्थिरूप आहे की नाही. मग या सर्व भूताचे नाते भूतनाथ. हे शब्दातून तिथे अनेक प्रकारचे अर्थ निघतात. मग असे ते जे आहेत काय करणार? वितराग परंतुवाचे होतील. परत मग समस्त उपमारहित अनुपम होंगे, केवळ ज्ञानीमयी होंगे. हे सिद्धांचे काय सगळे विशेषण आहेत. पर्यार्थिक ज्ञाने त्यांच्या आत्म्याला विशेषण आहेत आणि द्रव्यार्थिक ज्ञाने माझ्या आत्म्याला हे विशेषण आहेत. हे दोन्ही समजून घ्यायचं. क्या करते हुए ऐसे होंगे निर्मल ज्ञान दर्शन स्वभाव जो शुद्ध आत्मा है, उसके यथार्थ श्रद्धा ज्ञान आचरण रूप अमूल्य रत्नत्र से परिपूर्ण. कसं राहणार ते? खरी श्रद्धा, ज्ञान आणि आचरण रूप अमूल्य रत्नत्रय याने परिपूर्ण असा शुद्ध आत्मा आहे ते. तिथे परिपूर्ण आणि कशात? मिथ्यात्व विषय कशादिरूप समस्त विभावमय जल के प्रवेश से रहित शुद्ध आत्मा की भावना से उत्पन्न हुआ जो सहज आनंदरूप सुखामृत उससे विपरीत. पहिले अध्यात्म ग्रंथात काय आहे? अध्यात्म ग्रंथामध्ये पहिले जीवाचा त्रिकालवरती स्वभाव दाखवला जाणार, विभावाला दाखवत नाही. मग विभाव दाखवून या स्वभावापासून विभाव वेगळ्याच हे सांगणार. मग असा आत्म्याचा जो स्वभाव आहे त्या स्वभावामध्ये काय करणार? ते स्थित राहणार. म्हणजे त्याने केलं विभावमय जलसे प्रवेश रे. पाण्यामध्ये जे पाणा पातोळा पडला तर तो सगळा निघून गेला. असं ते स्वच्छ जे जल आहे तसं शुद्ध आत्म्याच्या भावनाने उत्पन्न होणारं सहज आनंदरूप सुख याच्यामध्ये तेच त्याचं ध्यान करतात, ते स्थित राहतात, अन्य काही करत नाही. त्याच्या विपरीत जो नर नारकादी दुःख वेही हुए क्षार जल उनसे पूर्ण इस संसार रूपी समुद्र से तरने का उपाय जो. मग समुद्रातलं पाणी कसं असतं? खारं असतं. बाकीच्या पुढच्या समुद्राचं पाणी खारं नाही. फक्त लवण समुद्राचं ते फक्त खारं पाणी आहे. पुढच्या समुद्राचे पाणी खारे. मग अशा त्या संसार समुद्रात तरण्याचा उपाय जे तुम्हाला संसार समुद्रापासून मोक्ष किनारा जायचा असेल तर तिथे उपाय होता. परमसमाधिरूप जहाज त्याचं सेवन उनका सेवन करते हुए उसके आधार से चलते हुए अनंत सिद्ध होंगे. काय बघी? जे भूतकाळामध्ये जे जीव ज्या मार्गाने जाऊन सिद्ध झाले, मग सिद्ध होण्याच्या पूर्वी सम्यक दर्शन पाहिजे. मग सम्यक दर्शनाच्या पूर्वी मिथ्यादृष्टी असतो. मग मिथ्यादृष्टीला सम्यक दर्शन प्राप्त होतं. सम्यक मग असे स्वतःच्या आत्म्याच्या ध्यानाने सम्यक दर्शन प्राप्त करून जीव मुक्तीला जाते. एक लाईन थोडं वाचून देतो. इस व्याख्यान का यह भावार्थ हुआ कि शिवमय अनुपम ज्ञानमय शुद्ध आत्मस्वरूप है वही उपादेय है. असं शुद्ध आत्म्याचं जे स्वरूप आहे ते तुम्हाला पर्यायामध्ये ध्यान करण्यासाठी उपादेय आहे आणि पर्याय दृष्टीने ते कार्य परमात्मासुद्धा ध्यान करण्यासाठी उपादेय आहे. हो.
स्वयं सिद्ध परमात्म स्वरूप नित्य निरंजन ज्ञान स्वरूप लोकालोक प्रकाश केवल ज्ञान स्वरूप नित्य उद्घाटित स्वरूप नित्य निरावरण शुद्ध स्वरूप परम पूज्य कारण परमात्म स्वरूप शांति शांति शांति। विसर्जन। नमो अरिहंताण नमो सिद्धाणं नमो आयर्याण नमो वज्रायाण नमो लवे संवताण नमो अरिहंताण नमो सिद्धाणं नमो आयर्याण नमो वज्रायाण नमो लवे संवताण नमो अरिहंताण नमो सिद्धाणं नमो आयर्याण नमो वज्रायाण नमो लवे संवताण। ओम विसर्जन। जावाणी के ज्ञान ते तुझे लोकालोक सोवाणी मस्तक नमो सदा देतो देव भजो अनंतनिक गुरुदेव निर्ग्रह दया धर्म पालो सदा यही मुक्ति का पन। सिद्धांत शास्त्र की जय दिनवाणी माता की जय चौसो भगवान की जय अनंतानंत सिद्ध परमेटी भगवान की जय आचार्य श्री योगेंद्र देव स्थित परमात्मा प्रकाश ग्रंथ की जय आचार्य श्री शांति सागर महाराज परम पूज्य मुनि श्री वीर सागर महाराज की जय 3 कम 9 करोड़ मुनिराज की जय आदिनाथ भगवान की जय स्वशुद्धात्म तत्व की जय। झाल्यावरती फक्त